आज ओबीसी समाज संघर्ष समिती सोलापूरच्या वतीने आम्ही पत्रकार परिषद घेतली। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी रणधुमाळी चालू असताना सर्व पक्षाकडे ओबीसी बांधव आपल्या आपल्या पक्षाकडे तिकीट मागत आहेत। ओबीसी जागांमध्ये लढवण्यासाठी त्यांची इच्छा असताना त्यांनी तिकीट मागत असताना या ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलं की काही जागांवर जे काही कुणबी दाखले घेऊन 58 लाख ज्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्या खाडाखोड आधारे सापडल्या, ज्याला कुठलेही पुरावे नाहीत, अशा प्रकारच्या नोंदीच्या आधारे काही लोकांनी ओबीसी दाखले काढलेत आणि ओबीसीच्या जागांवर ते निवडणूक देखील लढवण्यासाठी आणि पूर्ण ताकदीनिशी ते उतरलेले आहेत आणि भावी नगरसेवक म्हणून या ठिकाणी सगळीकडे फिरतायत। त्यामुळे आम्ही या ठिकाणी मूळ ओबीसीवर जे काय मूळ ओबीसींच्या तेली असेल, साळे असेल, घिसाडी समाज असेल, कोष्टी समाज असेल, या ठिकाणी असणारा धनगर समाज असेल, या सर्व समाजावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणची पत्रकार परिषद घेतली आहे आणि जे काही ओबीसींची जागा आहे त्या ठिकाणी ओबीसीच मूळ ओबीसींची उमेदवारी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आणि प्रत्येक राजकीय पक्षांना या ठिकाणी आम्ही विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे। जर समजा या ठिकाणी तरी देखील आमचे बाबा ओबीसी जर अन्याय होत असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ओबीसींचे उमेदवार थांबू करू, या निवडणुकीमध्ये अपक्षरित्या थांबू करू आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रचारासाठी ओबीसी मोर्चे आमचे नेते आदरणीय लक्ष्मणजी हाके साहेब यांना देखील आणण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी प्रयत्न करू आणि ज्या पद्धतीमध्ये बारामतीमध्ये काळूराम चौधरींच्या मुलीचा जसा विजय झाला त्याच पद्धतीनं आम्ही देखील या ठिकाणी जास्तीत जास्त ओबीसी बांधव या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू अशी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेला मागणी केलेली आहे।